नमस्कार. आज सकाळी एक रोहन नावाचा मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, ताई काय झालं माहितीये, आज ना मी माझ्या खांद्यावर एक हत्ती घेतला होता आणि माझ्या बाबांनी 2 हत्ती घेतले होते. मला मजा वाटली त्याचं हे ऐकताना आणि मी त्याला सहज विचारलं की तू 2 का हत्ती घेतले नव्हतेस रे, तू एकच का घेतला होतास? तर तो मला म्हणाला, अगं मी लहान आहे ना, बाबा मोठा आहे. आणि माझ्या लक्षात आलं, खरं तर हे त्याचं कल्पनाविश्व होतं, अतार्किक, पण तरी तार्किकता त्याच्यात त्यांनी वापरली होती. आपण आता राधाचे जे एपिसोड बघतो आहोत, हे मुलांचं कल्पनाविश्व यासाठी बघतो आहोत. मुलांच्या कल्पनाविश्वात अगदी वाटेल त्या गोष्टी घडत असतात. आपण आता राधाचा एपिसोड बघताना लक्षात घेऊयात की राधाच्या जरी कल्पनाविश्व असलं तरी त्याचा आराखडा तिच्या डोक्यामध्ये पक्का आहे. ती कुठलीही गोष्ट, कुठलीही लिंक न विसरता अगदी व्यवस्थितपणे सांगते. म्हणजेच या एपिसोड मधनं काय बघायचंय, मुलांचं जरी कल्पनाविश्व असलं तरी त्याचा एक आराखडा असतो, त्याची एक बांधणी असते, त्याची स्मरणशक्ती असते, त्याची एक प्रकारची गुंफण असते आणि त्याचं एक सादरीकरण असतं. या पद्धतीने आपण हा एपिसोड बघूयात. धन्यवाद. असं तुझ्या बाबतीत केव्हा झालंय की तुझ्याकडून काहीतरी तुटलंय, नुकसान झालंय आणि आईने तुझी बाजू घेतली असं? कधीच नाही. बर बाबा रागवलाय असं काही प्रसंग आहेत का? आई आणि बाबा दोघे रागवले का बरं गं? काहीतरी असं काहीतरीच करते. बर गोष्ट पुढे. मग एक दिवशी परशुराम कडून चूक झाली. काय झाली? परशुराम घाबरला कारण राम काही मारू शकतो ना, म्हणून. राम मारतो परशुरामला? नाही. मग आई बाबांना मारू शकतो ना राम. राम का मारतो आई बाबांना? कारण ते ओरडलेले असतात. ओरडल्यावर मारावं आई बाबांना? नाही ना. आई बाबा मारतात का? कशाने मारतात? तुला लागलंय का ते? कसं काय लागलं? खेळता पडले. हा मला वाटतं मारलं. इथे कसं मारले? मग कुठे मारतात बेटा? इथे. अच्छा, जोरात मारतात का हळू? हळू किंवा जोर? पण हळू जास्त वेळ मारतात का जोरात जास्त वेळ मारतात? हळू जास्त वेळ मारतात. ओके ठीक आहे, म्हणजे प्रेमाने मारतात ते. ओके, मग पुढे काय झालं? आता परशुराम कडून चूक झाली. काय परशुराम कडून चूक झाली? परशुराम कडून फॅन तुटला. फॅन कस काय तुटला? तो खाली पडला त्याच्याकडून खाली पडला. तो काय करत होता फॅन जवळ? फॅनला तो झटकत होता तर त्याच्याकडून खिळसुणी अशी उलटी झाली आणि त्यांनी दाबला ती खिळसुणी, तो खाली पडला. ओके, मग नुकसान झालं बाबा, फारच नुकसान झालं. मग बाबा त्याला ओरडले. बाबा तिथे कसे ओरडले? मी आता परशुराम आहे, तू बाबा आहे.
असे ओरडतात बाबा? असे असं करतात? हा, ओरडून दाखव ना मला. असं करतात. सॉरी, चुकलं माझं. असं मग आता असं पण नाही म्हणलं, त्याचा एक पार्ट तुटला होता. परत मी आता नाही तुटू देणार असा फॅन. असं मग आता नवीन फॅन कधी आणणार बाबा? बाबा म्हणले आईला सांगतो आता. आईला काय फॅन आणायला सांगतो? हा, हा, आईला सांगतो. आई. फोनवरती हा फॅन विषयी आपण फोनवरती बोलतो. हा हा, आई. हॅलो. चुकून फॅन तुटला. हा, हा, कोणाकडून? परशुराम कडून. कस काय तुटला? मी असं केरसुणीने झटकत होतो अरे बापरे, कस काय पडला? आणि मग ती उलटी झाली आणि असं दाबला गेला तर पडला. अच्छा, मग आता काय करायचं? आता तू फॅनचं दुकान कुठे आहे बघून ये, आम्ही येतोच तेवढ्यात. ठीक आहे, चालेल. ठेवू फोन? हो, ठेव. ओके. मग आता काय झालं माहितीये का? त्यांनी ट्रिपला जायचं ठरवलं. कोणी कोणी? सीता आईने, सचिन बाबाने, परशुरामने आणि रामने. कुठे जाणार आहेत ते ट्रिपला? गोव्याला. गोव्याला जाणार आहेत. ओके. कशाने जाणार आहेत? कारने जाणार आहेत, ट्रेनने जाणार आहेत, विमानाने जाणार आहेत, सायकलीने जाणार आहेत, पायी जाणार आहेत, बैलगाडीने जाणार आहेत? विमानाने जाणार आहेत. चला. मग तिथे गेल्यावर काय झालं? उतरले का? हा. विमान सुरू कर ना, विमान सुरू कर. चला. अच्छा, कसं वाजतं विमान? असं चालतं ना? चालो. लँड झालं. लँड झालं विमान. मग उतरले खाली. उतरतात. राम आणि परशुरामला पाणी आणि भूक लागलेली असते. त्यांनी डब्बा वगैरे आणलेला असतो. मग ते खातात, पाणी पितात आणि कुठे? विमानतळावरच. हा, खातात, पाणी पितात आणि मग जातात. त्यांना डावीकडे वळायचं आणि आत वळायचं. बँगलोरला जात असतात. बँगलोरला जात असतात. ओके. बँगलोरला जातात का गोव्याला जातात? आधी गोव्याला ती लँड होते, मग बँगलोरला. अच्छा, मग त्यांना गोव्याला जायचं असतं का बँगलोरला जायचं असतं? गोव्याला. गोव्याला जायचं असतं. मग गोव्याला समुद्र आहे का? हा. खरंच? गोव्याला काय काय मिळतं? आंबा. आंबा मिळतो गोव्याला? नाही, हा, कोकणात. कोकणात मिळतो. मग तुम्ही कोकणात गेला होता का गोव्याला गेला होता? म्हणजे बाबाने गोवा म्हणजे कोकणात नेलं होतं काय? हो. हं? अच्छा, मग काय काय केलं कोकणात तुम्ही? काय काय खाल्लं? आम्ही ना काय काय खाल्लं सांगू? आम्ही भेळ खाल्ली. कोकणात जाऊन भेळ खाल्ली का गोव्यात जाऊन भेळ खाल्ली? हे बघ, तुम्ही कोकणात गेलेत, पण राम, परशुराम, त्याची आई आणि बाबा हे गोव्यात आहेत, बेंगलोरला. ते दोघं राम मोठा आहे. अगं, राम मोठा आहे, बरोबर. आणि परशुराम छोटा आहे. एवढा आहे. बर बर. राम एवढा आहे, खूप मोठा, म्हणजे खूप एवढा. आणि परशुराम छोटा आहे. ते ड्रॅगनच्या इथे जातात. ड्रॅगनच्या इथे जातात. ड्रॅगन आहे का तिथे? हा, मोठा खूप. अच्छा, मोठा खूप. तो काय करतो ड्रॅगन? काच लावलेली असते. का बरं? तो खाऊ शकतो ना कोणालाही. हो, हा. तू पाहिलाय ड्रॅगन? हा, ड्रॅगनचा तो पिक्चर पाहिलाय. तू मोबाईल किती पाहते बेटा? थोडासा म्हणजे 5 मिनिटं पाहते. काय पाहते त्याच्यावरती? टीव्ही सांगू? टीव्हीला ना मी टीव्ही मध्ये ते किड्स सॉन्ग आलंय, तर ते बघते. गाणं म्हणून दाखव मला. त्याला गाणं नाहीये. तुला गाणं येत असेल ना, पण कुठलं गाणं? शाळेमध्ये
हा सांग बरं. एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात, एक छोटं बी जातं जमिनीच्या पोटात. काय बरं होत असेल त्याचं तिथे आत, काय बरं होत असेल त्याचं तिथे आत. बी जातं खोल खोल थोडं थोडं पाणी, बी जातं खोल खोल थोडं थोडं पाणी. बाकी सगळं अंदर बुडूक पाणी गातं गाणी, बाकी सगळं अंदर बुडूक पाणी गातं गाणी. झाड झोपले बी मध्ये जाग करा त्याला, झाड झोपले बी मध्ये जाग करा त्याला. केव्हाचा वर थांबला आहे उजेड आणि वारा, ओ उजेड आणि वारा. केव्हाचा वर थांबला आहे उजेड आणि वारा, ओ उजेड आणि वारा. आळ करा पाणी घाला, आळ करा पाणी घाला, लाड करा त्याचे. आळ करा पाणी घाला, लाड करा त्याचे. सरासरा रोप वाढेल झाड होईल मोठे, ओ झाड होईल मोठे. सरासरा रोप वाढेल झाड होईल मोठे, ओ झाड होईल मोठे. फुले येतील फळे येतील फळे आपण खाऊ, फुले येतील फळे येतील फळे आपण खाऊ. नव्या झाडाखाली पुन्हा या मातीत ठेवू, नव्या झाडाखाली पुन्हा या मातीत ठेवू. वा मस्त भारी. मग दाताचं झाड कधी लावायचं?